पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक। त्यासाठी घेतलेले साहित्य, 2 नारळ मी फोडून घेतलेले आहेत, 1 बाउल मी गूळ घेतलेला आहे, 1 बाउल मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चिमूटभर, केशर घेतलेले आहे, 2 चम्मच मी खसखस घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, 1 बाउल मी दूध घेतलेला आहे। मी आता सगळ्यात पहिले साल काढून घेते वरची नारळाची। सगळ्या नारळांची सगळी साल काढून घ्यायची। सगळ्या नारळांची साल काढून झालेली आहे। मी नारळ आता पिसून घेते वाटी। सगळं नारळ किसून झालेला आहे। आता मी सारण बनवते। साजूक तूप टाकते। तूप गरम झालेला आहे, मी खसखस टाकते। आता खोबऱ्याचा किस, चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यातून थोडंसं पाणी कोरडं झालं पाहिजे। दोन ते 3 मिनिटं मी असं ठेवणार आहे गॅसवर। नारळामधला ओलावा कमी झालेला आहे, तो मी गूळ टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं परत। गुळाला मस्त चांगलं पाणी सुटतंय। सगळा गुळ वितळला का आपण वेलची टाकू। गुळ पूर्ण वितळला आहे। आता मी वेलची पावडर टाकते। थोडी खसखस उरलेली होती, मी ती पण टाकून देते। 4 ते 5 मिनिटं मी असं गॅसवरच राहू देते, बारीक गॅसवर। आता आपलं सारण रेडी आहे। आता मी गॅस बंद करून देते। पीठ शिजवून घेऊ आपण। 1 ग्लास पाणी टाकते, थोडंसं तूप टाकते, दूध, उकळी आली का मी तांदळाचं पीठ टाकून देते। आता मी पीठ काढून घेते एका ताटीत। हे गरम असतानाच मळावं लागतं पीठ, नाहीतर मोदकाला चिरा पडतात। थोडंसं मी तूप टाकून घेते, म्हणजे हाताला पण लावायचं, चटके बसत नाही जास्त।
खूप गरम असल्यामुळं चटके बसतात, पण मग गरम असल्यास मळावं लागतं ते. आता थोडं थंड झालेलं आहे, चांगलं मळून घ्यायचं. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण मोदक बनवू. सगळे मोदक मी साच्याने बनवून घेणार आहे. तर आता मी साच्यामध्ये पीठ टाकते. सगळं साईडने दाबून घ्यायचं, चारी साईडने. मी आता चारी साईडला पीठ लागलेलं आहे, तर मी सारण भरते. आता सारण भरून झालेलं आहे. मी आता थोडंसं साईड तांदळाचं पीठ लावते खालच्या बाजूने. आपला मोदक तयार आहे. सगळे मोदक मी असेच बनवून घेणार आहे. मोदक बनवून झालेले आहे. आता मी केशर लावून घेते. सगळ्या मोदकांना लावून घ्यायची. सगळ्या मोदकांना मी केशर लावलेली आहे. आता मी एका भांड्यात पाणी ठेवते गरम व्हायला. आता पाणी गरम झालेले आहे, तर मी एक केळीचं पान ठेवलेलं आहे, त्याच्यावर मी मोदक ठेवते. सगळे मोदक ठेवून झालेले आहेत, तर मी आता झाकण ठेवते. 8 ते 9 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊ. 8 ते 9 मिनिटं झालेले आहेत, तर मी आता गॅस बंद करून देते. आता झाकण खोलूया. आपले उकडीचे मोदक तयार आहेत. आता मी एक 2 मोदक काढते. मोदक तयार आहेत, तर आता मस्त आपण मी फोडून घेते. खूप छान झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यावर साजूक तूप टाकून घेऊ. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.